अशीच कुरकुरीत खमंग क्रिस्पी मच्छी फ्राय बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फिश फ्राय बनवण्यासाठी आपल्याला इथे काही मसाले लागणार आहे। लाल तिखट, हळदी पावडर, धना पावडर आणि आपण घरी बनवलेला कांदा लसूण मसाला। आपल्या आवडीनुसार मसाले इथे टाकून घेऊ। चवीनुसार मीठ। बऱ्याचदा काय होतं, मच्छी फ्राय करताना आपले माशांचे जे पीस आहे ते मध्येच कट होतात किंवा हिलहिलीत मासे होतात। परंतु जर तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित मीठ मसाला लावून मासे बनवले तर ते तुमचे कधीच बिघडणार नाही। मसाला लावल्यानंतर हे आपल्याला एक अर्धा तासासाठी असेच ठेवायचे आहे। अर्धा तासामध्ये सर्व माशांना व्यवस्थित मीठ मसाला छान भिनला जातो आणि आतपर्यंत त्याची चव एकदम छान लागते। यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रसही आपण टाकलेला होता। आता रव्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि मसाला टाकून घेतलेला आहे। मीठ आणि लाल तिखट रव्यामध्ये टाकल्यामुळे माशाचा जो वरचा कवर आहे तो रवा लागत नाही, छान व्यवस्थित टेस्टी आणि क्रिस्पी मासे होतात आणि रवा लावल्यामुळे तेलही कमी लागते आणि एकदम कडक आपल्याला हवे तसे मासे तयार करता येतात। सर्व माशांना व्यवस्थित एक एक करून आपण इथे रवा लावून घेतलेला आहे। जर तुम्ही वरून जर रवा पेरून घेतला आणि असंच लावला तर रवा प्रत्येक माशाच्या फोडीला लागत नाही आणि हे मासे जे आहे हे सागरी पाण्यातील आहे त्यामुळे ते थोडेसे कडक असतात। परंतु घरगुती नदीतील ताजे मासे जर तुम्ही पाहिले तर चवीला फार अप्रतिम लागतात आणि गावाकडे बनवण्याची पद्धती वेगळी असते त्यामुळे मासे चवीला एकदम क्रिस्पी आणि टेस्टी लागतात। तव्यावरती आपण थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे। तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावरती मासे टाकून घ्यायचे आहे। रवा लावल्यामुळे तेलही कमी लागते आणि आपल्या माशांचे पीस एकदम मस्त असे कडक आणि क्रिस्पी होतात। 1-2 मिनिट आपण हे मासे एका साईडने वाफळून घेतलेले आहे। झाकणी ठेवले नाही तरी सुद्धा एकदम मस्त असे एक साईड करून हे दोन्ही साईडने आपल्याला 1-2 मिनिटांनी उलटे पालटे करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम हीटवरच ठेवायची आहे। जास्त जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल केली तर ते खाली करपतात आणि आतपर्यंत मासे आपले व्यवस्थित शिजले जात नाही। बऱ्याचदा काय होतं, मासे उलटी पालटी करताना ते मध्येच तुटले जातात, तर येथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, 2-2 मिनिटांनी आपल्याला हे मासे उलटे पालटे करून घ्यायचे आहे। तुम्ही लगेच जर ते उलटे पालटे केलेत तर ते व्यवस्थित होत नाही, मध्येच तुटले जातात। या पद्धतीने आपण येथे छान असे मच्छी फ्राय तयार केलेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ नक्की ट्राय करून पहा। थँक्यू, धन्यवाद।